नमस्कार. आजच्या या विशेष सविस्तर विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतो. विषय आहे युवा आर्थिक स्वातंत्र्य, संपत्तीचा रोडमॅप. आज आपण इथे फक्त पैशांबद्दल बोलणार नाही आहोत, तर एका सुरक्षित, भक्कम आणि पूर्णपणे स्वतंत्र भविष्याची पायाभरणी नक्की कशी करावी हे अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. आता बघा, आजच्या भारतातील तरुणांकडे आकाशाला गवसणी घालण्याची प्रचंड मोठी स्वप्न आहेत, पण ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक स्वावलंबन खूप गरजेचं असतं. इथे स्क्रीनवरचं हे वाक्य बघा, केवळ पैसा कमवणं हेच अंतिम ध्येय असू शकत नाही. त्या पैशांचं योग्य व्यवस्थापन करून ते वाढवणं हीच खरी कला आहे. आणि हेच कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला एका पक्क्या प्लॅनची गरज असते. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया, जो आहे आर्थिक शिस्त आणि नियोजन. आणि हा चार्ट बघा, हा नियम अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतोय. कोणताही मोठा महाल बांधायचा असेल तर पाया मजबूत हवाच, बरोबर? आणि तो पाया रचला जातो जगभरात नावाजलेल्या या 50-30-20 बजेटिंग नियमाने. संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासात हा नियम एका भक्कम ढालीसारखं काम करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर एकूण उत्पन्नापैकी 50% रक्कम घर भाडे किंवा किराणा अशा आवश्यक गरजांसाठी ठेवा. 30% रक्कम बाहेर जेवणं किंवा मनोरंजनासारखे इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरा. आणि सर्वात महत्त्वाचा भाग, उरलेले 20% हे न चुकता थेट बचत आणि गुंतवणुकीसाठी गेलेच पाहिजेत. पण आता प्रश्न पडतो की हा 20%चा नियम प्रत्यक्षात कसा पाळायचा? सोप्पं आहे. त्यासाठी खर्चाचा रोजच्या रोज मागोवा घेणं आवश्यक आहे. सुदैवानं आजच्या या स्मार्टफोनच्या युगात हे खूप सोपं झालंय. डिजिटल पेमेंट्स आणि बजेटिंग ॲप्सचा वापर करून आपण प्रत्येक लहान मोठ्या खर्चाची नोंद सहज ठेवू शकतो. 50-30-20चा नियम यशस्वीपणे पाळण्यासाठी जी शिस्त लागते ती या आधुनिक साधनांच्या मदतीने अगदी सहज शक्य होते. आता वळूयात दुसऱ्या आणि अत्यंत रोमांचक भागाकडे, उत्पन्नाचे विविध मार्ग. आता या स्लाइडमधला सर्वात रंजक भाग म्हणजे इथे केलेली तुलना. एकदा का खर्च नियंत्रणात आला की वेळ येते आपली कमाईची क्षमता वाढवण्याची. आजच्या वेगवान काळात फक्त एकाच पगारावर किंवा पारंपरिक नोकरीवर अवलंबून राहणं थोडं धोक्याचं ठरू शकतं. खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर फ्रीलान्सिंग, एखादा साईड बिझनेस, कॉन्टेंट क्रिएशन किंवा स्मार्ट गुंतवणूक यांसारख्या विविध स्रोतांमधून पैशांचा ओघ सुरू ठेवणं ही आता काळाची गरज बनलीय. हे पर्यायी मार्ग नक्की निर्माण कसे करायचे? तर योग्य कौशल्य आत्मसात करून. कोडिंग, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग किंवा अगदी ऑनलाईन टीचिंग ही अशी काही आधुनिक क्षेत्रं आहेत जी नवीन आर्थिक संधींची दारं उघडू शकतात. या कौशल्यांचा वापर करून एकाच उत्पन्नावर अवलंबून न राहता आपण आर्थिक स्थैर्याचं एक मजबूत जाळं विणू शकतो. इथून आपण तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षा. इथे आपण पाहणार आहोत की आपला पैसा आपल्यासाठी कसा काम करू शकतो. उत्पन्नाचे मार्ग वाढवल्यानंतर जो जास्तीचा पैसा हातात येतो त्याचं करायचं काय? तो नुसता पडून राहिला तर महागाईमुळे त्याची किंमत कमीच होणार. तरुण वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज, अर्थात कंपाऊंडिंग. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी याला जगातील 8वे आश्चर्य उगीच म्हटलेलं नाहीये. शेअर बाजाराचं खूप सखोल ज्ञान नसतानाही SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंड्स आणि इंडेक्स फंड्स हे तरुणांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे अत्यंत सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. पण एक मिनिट, गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट पक्की करणं गरजेचं आहे, आणि ती म्हणजे हा मोठा आकडा 6. हा आकडा आपल्या आर्थिक सुरक्षेचा मुख्य कणा आहे. रोजच्या जीवनातील किमान 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम इमर्जन्सी फंड किंवा आपत्कालीन निधी म्हणून पूर्णपणे बाजूला काढून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नोकरी जाणं किंवा अचानक उद्भवणारे वैद्यकीय खर्च, अशा संकटांच्या वेळी हे आपलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं सुरक्षा कवच असतं. तर इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आरोग्य विमा आणि जीवन विमा यांसारख्या अत्यंत आवश्यक गोष्टींशिवाय आजवर केलेली सगळी आर्थिक प्रगती एका क्षणात पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळू शकते. विमा हा कोणताही अनावश्यक खर्च नाहीये, तर अनपेक्षित घटनांपासून आपल्या कुटुंबाच्या आणि कष्टाच्या पैशांच्या संरक्षणासाठी उभारलेला तो एक भक्कम आधारस्तंभ आहे. या बाबतीत तडजोड करणं आपल्याला अजिबात परवडणार नाही. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की हे सगळं कसं जोडलं जातं. विभाग 4, मानसिकता आणि दीर्घकालीन ध्येय. केवळ आकड्यांची जुळवाजुळव करून आर्थिक स्वातंत्र्य मिळत नसतं, त्यासाठी लागते एक विशिष्ट मानसिकता. डिले ग्रॅटिफिकेशन ही संकल्पना खरोखरच जबरदस्त आहे.
आज मिळणाऱ्या तात्पुरत्या आनंदावर थोडं नियंत्रण ठेवून उद्याचं एखादा मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज थोडा त्याग करणं, हेच ते डिले ग्रॅटिफिकेशन. हे अगदी खरं आहे की खऱ्या अर्थाने श्रीमंत असणाऱ्या लोकांचं हे सर्वात प्रभावी गुप्तशस्त्र आहे. आर्थिक स्वातंत्र्य ही मुळात एक मानसिकता आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की पैशांबद्दल शिकण्याची ही प्रक्रिया कधीच थांबत नाही. आर्थिक साक्षरता ही एक निरंतर, जीवनभर चालणारी यात्रा आहे. बाजारातले नवीन बदल, कर प्रणाली आणि गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय याबद्दल आपण सतत अपडेटेड राहिलं पाहिजे. आपलं आर्थिक ज्ञान जेवढं ताजं राहील तेवढेच आपले आर्थिक निर्णय अधिक अचूक आणि फायदेशीर ठरतील. म्हणूनच जाता जाता हा विचार कायम ध्यानात असू द्या की आर्थिक स्वावलंबन ही एक वैयक्तिक यात्रा आहे, कोणाशीही लागलेली शर्यत नाही. रातोरात श्रीमंत होण्याची कोणतीही जादू या जगात अस्तित्वात नसते. एका उज्ज्वल, स्वतंत्र आणि सुरक्षित भविष्यासाठी अगदी आज, आता याच क्षणापासून छोटी छोटी पावलं उचलायला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. विचार करा, पैशांनी आपल्यावर नियंत्रण ठेवावं की आपण स्वतःच्या भविष्याची सूत्र हातात घेऊन पैशाला आपल्यासाठी कामाला लावावं? या माहितीचा उपयोग करून आपण नक्कीच एक सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडवू शकू याची मला पूर्ण खात्री आहे. तर अशाच प्रकारच्या सविस्तर विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. लवकरच भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत जागरूक रहा आणि सुरक्षित रहा.